तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. धकाधकीच्या, ताणतणावांच्या आणि स्पर्धेच्या या युगात जो तो आपापल्या जीवाला फुलासारखा जपतो. परंतु कधी गंभीर शस्त्रक्रिया, कधी रक्ताचा विकार, कधी एखादा अपघात, तर कधी समूहातला वावर आयुष्यामध्ये आणीबाणीचा प्रसंग आणतो. मग शोध सुरू होतो जीवदान देऊ शकणाऱ्या रक्तपेढीचा. साहजिकच डोळ्यासमोर उभी राहते जनकल्याण रक्तपेढीची महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमधली साखळी. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर, जनकल्याण रक्तपेढी नगर, दत्ताजी भाले रक्तपेढी औरंगाबाद, जनकल्याण रक्तपेढी नाशिक, हेडगेवार रक्तपेढी सोलापूर, जनकल्याण रक्तपेढी पुणे, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी अकोला, जनकल्याण रक्तपेढी नंदुरबार, माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव, जनकल्याण रक्तपेढी महाड, वामनराव ओक रक्तपेढी ठाणं, जनकल्याण रक्तपेढी जालना, कोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड आणि स्वामी विवेकानंद रक्तपेढी वाई. महाराष्ट्राच्या या 14 प्रमुख शहरांमध्ये उभ्या असलेल्या या रक्तपेढ्या विश्वासार्हतेच्या प्रतीक आहेतच, परंतु राष्ट्रीय रक्त धोरणाच्या आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीच्या त्या अध्वर्यूही ठरल्या आहेत. आपलं वैशिष्ट्य नेहमी सेफ ब्लड. देर इज नथिंग 100% सेफ ब्लड. त्यातल्या त्यात सगळ्यात सेफ ब्लड द्यावं हा राहिलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवशीपासून आपण व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन, 100% व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन ह्याच्यावरती काम केलेलं आहे आणि सगळ्या स्तरामध्ये आपल्या रक्तपेढीचं नाव अतिशय विश्वासाने घेतलं जातं. मेडिकल कॉलेजमधले आमचे डॉक्टर्स ज्यांनी आम्हाला शिकवलं आहे ते सगळे इथनंच आपल्या रक्तपेढीतनंच ब्लड घेण्याला प्राधान्य देतात. रक्तदात्यांकडून रक्त जमा करणं, ते योग्य रीतीने साठवणं आणि गरजूंना त्याचा पुरवठा करणं हे रक्तपेढीचं ढोबळ काम. परंतु जनकल्याण रक्तपेढीच्या साखळीचं कार्य पाहताना या कामातली सचोटी, बदलत्या तंत्रज्ञानाला सामावून घेणारी दृष्टी, रक्तपेढीच्या क्षेत्रातलं वेगळेपण, समर्पित कर्मचारी वर्ग या बाबी जशा लक्षात येतात तशीच लक्षात येतात त्यांच्यासमोर उभी असणारी आव्हानंही. सामान्यतः रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा त्याच्यासमोर पर्याय असतो तो व्यावसायिक रक्तदात्याचा किंवा बदली रक्तदानाचा. म्हणजे रुग्णाला दिल्या जाणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्याच्या नातेवाईकांनी आपलं रक्त द्यायचं. परंतु जनकल्याण रक्तपेढीमध्ये बदली रक्तदानाचा आग्रह धरला जात नाही, तर जनकल्याण रक्तपेढीचा भर असतो स्वेच्छा रक्तदानावर. त्याकरता जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जातात. समाजातून रक्त जमा करताना, रक्तदानाचं महत्त्व समजावून सांगताना कार्यकर्त्यांना स्वतःचं रक्त आटवावं लागतं, तर कधीकधी
रक्तदात्यांच्या उत्साहाला नियोजनाचं रूपही द्यावं लागतं. रक्तपेढीच्या कामात एखाद्या उद्योगाप्रमाणे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमचा अवलंब करायला लागतो. त्याकरता जनकल्याणच्या प्रत्येक शाखेला रक्ताच्या जमा खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. म्हणजेच वर्षभरामध्ये रक्तपेढीकडे येणारी रक्ताची मागणी आणि त्यासाठी आवश्यक असणारा साठा याचा अंदाज घ्यायला लागतो आणि त्यानुसार रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं लागतं. बहुतांश ठिकाणी काही संस्था, कंपन्या, सार्वजनिक मंडळं दरवर्षी हमखास रक्तदान शिबिरं आयोजित करून जनकल्याणच्या कामाला मदतरूप ठरतात. रक्तदान शिबिरांमध्ये जमा झालेलं रक्त मग रक्तपेढीकडे पाठवलं जातं. त्यातल्या प्रत्येक रक्ताच्या कावीळ, मलेरिया, HIV अशा 5 चाचण्या केल्या जातात. त्यातल्या निर्दोष रक्ताची रक्तगटानुसार विभागणी करून मग ते साठवलं जातं. अलीकडे रक्तातल्या घटकांचं विघटन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. रुग्णाला ज्या घटकाची आवश्यकता आहे तोच त्याला देण्याची प्रथाही मान्यता पावली आहे. त्यामुळे एका रक्तदात्याचं रक्त किमान 3 जणांना उपयोगी पडतं. जनकल्याण रक्तपेढीतल्या साधारणपणे 60% रक्ताचं विघटन केलं जातं. रक्तपेढीच्या साखळीतल्या 14 पैकी 11 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे त्या शाखांना पूर्ण रक्त आणि विघटित रक्त याची मागणीही लक्षात घ्यावी लागते. संपूर्ण जनकल्याण साखळीमध्ये दरवर्षी साधारणपणे 1,10,000 पिशव्या रक्त जमा होतं आणि सुमारे 1.5 लाख रक्तपिशव्यांचं वाटपही होतं. रक्तदानापूर्वी दात्याच्या आरोग्याची खातरजमा केली जाते. तसंच त्याच्याकडून सविस्तर माहितीचा फॉर्म भरून घेतला जातो. त्या फॉर्मच्या आधारे रक्तदात्याची माहिती संकलित केली जाते. वर्षभराचं नियोजन करूनही रक्ताचा तुटवडा जाणवला तर या रक्तदात्यांना आवाहन करून रक्तपेढीमध्ये बोलावलं जातं. शहरातल्या सोसायट्या, छोट्या कंपन्या, बँका या ठिकाणी सहजी रक्तसंकलन करता यावं यासाठी जनकल्याणकडून फिरत्या वाहनांचा वापरही केला जातो. या वाहनातून छोटी रक्तदान शिबिरं पार पडतातच, परंतु रक्तपिशव्यांची ने-आण करणंही सोयीचं जातं. पुणे, ठाणे, नगर आणि सोलापूर या 4 शाखांमध्ये ही वाहनं उपलब्ध आहेत. रक्तपेढी दात्यांकडून विनामोबदला रक्त घेते, परंतु गरजूंना रक्त देतेवेळी सेवा शुल्क आकारते. हा मुद्दाही कळीचा ठरतो. लोकांपर्यंत ही माहिती जाणं आवश्यक आहे की रक्त घेतल्यानंतर त्याच्यावरती विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात, विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातात, ज्याच्यामध्ये HIV आहे, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, मलेरिया, सिफिलिस, ब्लड ग्रुपिंग अशा पद्धतीच्या तपासण्या केल्या जातात. ज्या तपासण्यांची प्रोफेशनल पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीजमधली हे सेवा शुल्क हे जवळजवळ आम्ही आत्ता आकारतो त्या सेवा शुल्काच्या 1.5 आहे. म्हणजे रक्तपिशवीच्या किमतीच्या 1.5 किंमत केवळ याच तपासण्यांना लागते. यावरून तुमच्या लक्षात येऊ शकेल की रक्तपेढी ही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही, तर जो काही खर्च त्यांना येतो तेवढाच खर्च सेवा शुल्कांच्या रूपामध्ये रुग्णाकडून घेतला जातो. रक्त तपासणीच्या खर्चाव्यतिरिक्त अहोरात्र चालणारी सेवा, महागडी उपकरणं, कर्मचारी वर्ग यावर होणारा खर्चही मोठा असतो. जमा खर्चाचा हा मेळ देणगीदारांच्या भरवशावर घालावा लागतो. त्याकरता रक्तपेढीचं कामकाज प्रत्यक्ष दाखवणं, प्रबोधन करणं हा मार्ग जनकल्याण रक्तपेढी अवलंबते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो. अशा आव्हानांशी झगडत 14 शहरांमध्ये कार्यरत असलेली ही साखळी उभी राहिली ती सेवेचा वसा व्रत घेऊनच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती जी आहे, या जनकल्याण समितीने एक कायम स्वरूपाचं किंवा स्थिर स्वरूपाचं असं एक सेवा कार्य आपण चालू करावं असा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याच्या आधी जवळजवळ अनेक वर्ष 72 सालाच्या दुष्काळानंतर
अनेक वर्षापर्यंत दुष्काळ, महापूर, वादळं अशासाठी जेव्हा काही प्रश्न निर्माण होत त्यावेळेला जनकल्याण समितीचे लोक त्यांना मदत करायचे. पण कायम स्वरूपाचं असं एक स्थिर स्वरूपाचं कार्य असं तोपर्यंत चालू नव्हतं. व्यावसायिक रक्तदात्यांचा सुळसुळाट, परगावाहून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णाची रक्त मिळवण्यासाठी होणारी तारांबळ, एकदा रक्तदान करून शिक्षेतून 15 दिवसांची सूट मिळवणारे तुरुंगातले कैदी, या विदारक स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थायी प्रकल्प म्हणून रक्तपेढी सुरू करण्याचा निर्णय झाला 1983 जनकल्याण रक्तपेढीचा पुण्यामध्ये प्रारंभ झाला आणि तिला डॉक्टर दिलीप वाणींसारख्या कुशल पॅथॉलॉजिस्टचं नेतृत्वही लाभलं. रक्तगट तपासणीच्या कार्यक्रमापासून सुरुवात झाली. यातून संभाव्य रक्तदात्यांची यादी तयार व्हायला लागली. परंतु रक्तदानाकरता लोकांचं प्रबोधन करावं लागलं. हळूहळू रक्तदान शिबिरांच्या आयोजनालाही सुरुवात झाली. 1988 जनकल्याण रक्तपेढीनं राष्ट्रीय स्तरावरचा परिसंवाद आयोजित केला. त्याच वर्षी लंडन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी जनकल्याणला मिळाली. यामधून देशी तसंच परदेशीही हितसंबंध जुळू लागले. त्यातून कधी तंत्रज्ञानाच्या तर कधी देणग्यांच्या रूपानं रक्तपेढीला मदत मिळायला लागली. रक्तपेढीचा तांत्रिक दर्जा वाढला, तशीच ती चालती फिरतीही झाली. रक्तपेढीकरता प्राध्यापक डॉक्टर SP सानेंनी पुण्यातल्या स्वारगेटसारख्या ठिकाणची मोक्याची जागा संस्थेला देऊ केली. त्या जागेवर आज सुसज्ज अशी रक्तपेढी उभी आहे. पुण्याबाहेरचे कार्यकर्ते या रक्तपेढीला भेट देऊ लागले आणि सेवेचं हे रक्त त्यांच्यामध्येही संक्रमित व्हायला लागलं. त्यातूनच जनकल्याणची साखळी रक्तपेढी आकाराला आली. यातल्या प्रत्येक शाखेचं कामकाज थोड्याफार फरकानं सारखं असलं तरी प्रत्येक शाखा आपलं वेगळेपण घेऊन उभी आहे. थॅलेसेमिया हा रक्ताचा दुर्धर आजार. थॅलेसेमिया ही एक अनुवांशिक बिमारी आहे की जिथे लहान मुलांमध्ये वयाच्या 3ऱ्या महिन्यापासून रक्त तयार होत नाही. जेव्हा आई आणि वडील दोघी थॅलेसेमिया मायनर असल्या तर त्यांचे मुलं थॅलेसेमिया मेजर नावाची बिमारीने पैदा होतात. त्यांना दर महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन दिला जातो. जर ब्लड ट्रान्सफ्युजन नाही दिलं या मुलांना तर मग त्यांना बराचसा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसं तिल्लीचा मोठा होऊन जाणं, जेवण भूक न लागणं, अनिमिया वगैरे होतं. त्याच्यामुळे बराचसा त्रास होऊ शकतो त्यांना, किंवा त्यांना जीवालासुद्धा धोका होऊ शकतो. अकोला, नागपूर आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांमध्ये या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना मोफत रक्त पुरवणं हे रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे. माझी मुलगी कुमारी मृणाल ही गेल्या 10 वर्षापासून थॅलेसेमिया मेजर या आजाराने ग्रस्त आहे. त्यात तिला दर महिन्यामध्ये रक्तपुरवठा करावा लागतो. सुरुवातीला मला रक्तपुरवठा करताना बराच त्रास व्हायचा, कारण बऱ्याचशा रक्तपेढ्यांमध्ये बरेचसे पैसे द्यावे लागायचे. पण गेल्या 6 वर्षापासून जेव्हापासून हेडगाव रक्तपेढी अकोल्यात स्थापन झालेली आहे तेव्हापासून मला अखंडितपणे व विनामूल्य रक्तपुरवठा करण्यात येतो. नाशिकमध्ये खास थॅलेसेमिया केंद्र चालवलं जातं, जिथे या रुग्णांना मोफत रक्त तर पुरवलं जातंच, तसंच ते मोफत संक्रमितही केलं जातं. रक्त संक्रमणामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये तयार होणारं अतिरिक्त लोहाचं प्रमाण दूर करण्यासाठी इथे मोफत औषधही पुरवली जातात. पुण्यामध्ये थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी दरवर्षी आनंदमेळा आयोजित केला जातो. त्यामध्ये सहल, मनोरंजनाचे कार्यक्रम याचा सहभाग असतो. औरंगाबादची दत्ताजी भाले रक्तपेढी रक्तदानाच्या प्रसारासाठी अभिनव कल्पना राबवते. समाजाच्या विविध घटकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचण्याचा प्रयत्नही करते. गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांना रक्त आणि रक्तदानासंबंधी प्रश्नावली देण्यात आली. या स्पर्धेमध्ये 16,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकोल्याची डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी NABHचं संलग्नीकरण मिळवणारी रक्तपेढी ठरली आहे. महाडची जनकल्याण रक्तपेढी दुर्गम भागात आणि शहराइतक्या सुविधांसह रक्तसेवा देते आहे. सोलापूरची हेडगेवार रक्तपेढी रक्तदान शिबिरातून ध्यानात आलेल्या समस्यांवर मात करण्याच्या तयारीत आहे. महिलांचं रक्तदानाचं प्रमाण खूप कमी असतं, असं गेल्या 5-7 वर्षापासून आम्हाला ते जाणीव झालेली आहे. HB कमी असल्यामुळंच ते प्रमाण कमी होतं.
रक्तदानासाठी महिला खूप मोठ्या प्रमाणात येतात, पण HB कमी असतं. तर त्याच्यासाठी आम्ही एक माहितीपत्रक छापलेलं आहे की ज्यांचं HB कमी असतं त्यांना ते माहितीपत्रक आम्ही देतो. आणि त्या महिलांचा एक मेळावा दर 3-4 महिन्यातून एकदा आम्ही घेऊन त्यांना प्रबोधन करतो. आणि यानंतर आम्ही त्यांना HB वाढवण्यासाठी काही औषधं देता येतील का, त्या बाबतीतही आम्ही सध्या विचार करतो. पुण्याची जनकल्याण रक्तपेढी 12 रुग्णालयांसाठी रक्तसाठा केंद्र म्हणून काम करते. तसंच या रुग्णालयातल्या रक्तपेढीशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळाही आयोजित करते. जनकल्याण साखळीतल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी कार्यशाळा आयोजित होतात. नव्या तंत्रज्ञानाशी ओळख व्हायला आणि कामाचा दर्जा अधिक सुधारायला त्याचा उपयोग होतो आहे. याच दर्जाच्या बळावर जनकल्याण समितीनं महाराष्ट्राबाहेरही झेप घेतली आहे. बेंगलोर, चेन्नई आणि सेलम या 3 ठिकाणी जनकल्याण रक्तपेढी कार्यरत झाली आहे. एकीकडे या कार्याची गरज वाढते आहे, तर दुसरीकडे नवी आव्हानंही उभी ठाकत आहेत. विज्ञानाची प्रगती ही मोठ्या प्रमाणावरती आणि झपाट्याने होत असते. धर्मादाय न्यासांनी चालवलेल्या रक्तपेढ्यांपुढे हे मोठं आव्हान आहे की अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हे आणायला तर पाहिजे आणि त्याचबरोबर रुग्णांना कमी खर्चामध्ये कमी सेवा शुल्क देऊन रक्ताची पिशवी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर मोठे जर संस्था या रक्तपेढ्यांच्या मागे उभ्या राहिल्या तर त्यांच्या अर्थसहाय्याच्या सहाय्याने नवनवीन तंत्रज्ञान हे रक्तपेढीमध्ये येऊ शकेल आणि कमी खर्चामधलं परंतु पूर्णतः सुरक्षित, उत्तम गुणवत्तापूर्ण तपासणा झालेलं रक्त हे समाजातल्या रुग्णांना देता येऊ शकेल. जनकल्याण रक्तपेढीचा हा ध्यास निश्चितच पूर्णत्वाला जाईल आणि त्यातून अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवेल, यात मात्र शंका नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे अशी माणसाची व्याख्या करतात. समाजाशिवाय मनुष्य अस्तित्वच राहू शकत नाही. त्यामुळे समाजाच्या ऋणात माणसानं राहिलं पाहिजे. आणि सामाजिक ऋणाची कल्पना अशी आहे की आपले रक्ताचे संबंध जर एकमेकाशी जोडले गेले तर त्यातून सामाजिक ऋणाची अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हे रक्ताचं नातं निर्माण करत असताना ब्लड बँक किंवा रक्तपेढी ही कल्पना पुढे आली. आणि या रक्तपेढीच्या कल्पनेतून माणूस जे रक्त देतो ते ज्याला गरज असते त्याला देतो आणि ती गरज भागवण्यासाठी समाजाचं ऋण फेडलं जातं. रक्तदानामध्ये मोठी गोष्ट कोणती असेल तर त्याला धर्म, जात, लिंग हे जे भेद आहे त्याची मर्यादा नाही आहे. या मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊन रक्तदान करतो. जनकल्याण रक्तपेढी ही समाजसापेक्ष वर्षानुवर्ष चिंतन करणारी पेढी आहे. नुसतं चिंतनच नव्हे परंतु त्याची कार्यवाही देखील अत्यंत प्रामाणिकपणे कष्टातून केली जाते. आणि म्हणून आपल्यासारख्याने जनकल्याण समितीचा विचार जनकल्याणाच्या दृष्टीने केला जातो अशा पद्धतीची भावना उराशी बाळगा.